अंमलामध्ये आणलेली आहे। कर्फ्यू आपण लावलेला आहे, 144 कलम आपण लागू केलेला आहे आणि नागपूरमधील काही झोन्स जे आहेत त्या आपण त्या झोन्समध्ये आपण कर्फ्यू लावलेला आहे। परंतु ज्या पद्धतीने तिथे गाड्यांचं नुकसान केलेलं आहे, ज्या पद्धतीने तिकडे दुकानांचं आणि घरांचं नुकसान केलेलं आहे, काही काही ठिकाणी घराच्या आतमध्ये देखील काही लोक शिरली होती, तर अशा ह्या गंभीर बाबींच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील दिलेले आहेत। साधारणतः 10च्या सुमारास सामान्य नागरिकांकडून तिथे स्थानिक यांना संपर्क करण्याचा प्रयत्न चालू होता, त्यांचा फोन बंद होता, त्यांच्याशी संपर्क त्यावेळेला होऊ शकला नाही, त्याचं कारण अजून समोर आलं नाही, लेकिन परंतु या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही केली जाईल आणि चौकशीच्या अंती जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल। म्हणजे ही पोलीस विभाग आहे, ही यंत्रणा, क्राईम ब्रँच आहे, खुफिया एजन्सी आहे, हे सर्व असताना जर इतके लोक एकत्रित होत असतील आणि पोलीस त्याच्यावर काही प्रतिबंध घालू शकत नसेल, तर मला वाटतं की या पोलिसांचा निष्काळजीपणा आहे। त्या पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांची याबाबत चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं।